नवोदित कवी आणि कवयित्रींना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून करवीर साहित्य सभा आणि चाटे स्कूल यांच्या वतीनं श्रावण सरी हे काव्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन डॉक्टर भारत खराटे यांनी केलं। यावेळी डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल शेटे होते। यावेळी बोलताना डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी विचारांना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं याचं आयोजन केल्याचं सांगितलं। यासह यातील निवडक कवितांचा काव्यसंग्रह चाटे पब्लिकेशनद्वारे प्रसिद्ध करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कवी आणि कवयित्रींनी आपल्या कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। प्रज्ञा गिरी यांनी बाकी सारं ठीक असं शीर्षक असलेल्या कवितेतून आताच्या कौटुंबिक परिस्थितीवर परखड भाष्य केलं। आता मुलं बाळं धनदौलत असं सगळं काही असून एकटेपणात जगावं लागतं। दुसऱ्या कानगोष्टी असं शीर्षक असणाऱ्या कवितेतून मुलींनी संसार कसा करावा, संसार कसा फुलवावा याचा कानमंत्र दिला। याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या कवी कवयित्री यांनी एक एक कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी प्राध्यापक मधुकर पाटील, लवकुमार थोरात, प्राध्यापक सर्जेराव राऊत, प्राध्यापक सचिन कांबळे, गजानन कुलकर्णी आदींसह चाटे स्कूलचा स्टाफ उपस्थित होता।